श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्हाला असं कधी वाटतं का की घरामध्ये पैसा येतो पण अजिबात पुरत नाही? तो घराबाहेर जातो, खिशात आणि हातात सतत पैशाची चणचण भासत असते. तिजोरी सतत रिकामी आहे. घरात संकटे इतकी की त्याला एक संकटातून बाहेर पडले तर दुसरे संकट उभे. आजारपण असो, घरात अजिबात शांतता नाही. घरात आले की मन अस्वस्थ होते आणि मन स्थिर राहत नाही. घरातील कुटुंबात टोकाचे वादविवाद असतात किंवा नवरा बायकोंमध्ये प्रचंड वाद असतात. त्यामुळे मन अगदी दूषित झालेले असते आणि तुम्हाला कुठेच कधीच चांगले वाटत नाही. अस्थिर मन घेऊन तुम्ही सगळीकडे फिरत असता. नकारात्मकता प्रचंड शिगेला पोचलेली असते तुमच्या जीवनामध्ये आणि मग तुम्हाला हताश होऊन असं वाटतं की हे देवा, माझ्या समोर इतकी संकटे का? मंडळी, या सर्व गोष्टी होतात त्या नकारात्मक ऊर्जेमुळे. तुमच्या सभोवताली एका नकारात्मक शक्तीचे कवच झालेले असते. ती शक्ती तुम्हाला कुठेच चांगले राहू देत नाही. तुमच्या जीवनात सतत नकारात्मक गोष्टी आणते आणि हीच जर नकारात्मक शक्ती हकलून द्यायची असेल आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे प्रवाहित करायची असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. जर हा मंत्र तुम्ही मन लावून ऐकला तर तुमच्या जीवनामध्ये प्रचंड सकारात्मक गोष्टी घडू लागतील. पैशासंबंधीचे प्रश्न सुटतील, आजारपण नष्ट होईल आणि घरातील वादही मिटतील. तर मंडळी, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी म्हणतात, बाळा, तू सर्वांना माफ कर. हो, मला माहीत आहे त्यांनी काळजाचे तुकडे केले, त्यांना माफ कसं करायचं? पण बाळा, जोपर्यंत तू त्यांना तुझ्या मनात जागा देशील तोपर्यंत स्वामींना तिथे यायला जागा उरणार नाही. कचरा बाहेर फेकला तरच घरात सुवासिक उदबत्ती लावता येते. तुझ्या मनातून त्या कडू आठवणी, कचरा बाहेर फेकून दे. त्यांना त्यांच्या कर्माच्या आणि स्वामींच्या हवाली कर आणि बघ तू किती हलकं वाटतंय ना तुला. जाणवतंय का आता हे ऐकताना तुझ्या छातीवरचं ओझं थोडं कमी झाल्यासारखं वाटतंय ना? डोळ्यातलं पाणी तरळतंय का? ते दुःखाचे नाही तर एका अनोख्या आधाराचं आहे. तुला वाटतंय ना की कोणीतरी अदृश्य हात तुझ्या डोक्यावरून फिरवतंय? तो भास नाही, ते अस्तित्व आहे. स्वामी तिथेच आहेत, तुझ्या श्वासाच्या लयबद्धतेत, तुझ्या हृदयाच्या ठोक्यात. ते तुला सांगतायत, बाळा, का घाबरतोस? मी आहे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य तू हजारदा वाचलं असशील, भिंतीवर, स्टिकर्सवर, वाहनांवर, पण आज त्याचा खरा अर्थ तुझ्या काळजात उतरतोय. पाठीशी असणं म्हणजे फक्त मागे उभं राहणं नव्हे, तर पडताना तुला सावरणं, तू थकल्यावर तुला उचलून घेणं आणि तू हरल्यावर तुला पुन्हा जिंकण्याची उमेद देणं. तुझ्या आयुष्यातली महत्वाची बातमी अजून एका गोष्टीशी जोडलेली आहे. ती म्हणजे तुझे नातेसंबंध. कदाचित घरात कलह असेल, जोडीदाराशी पटत नसेल, सासूसुनेचं वाकडं आलं असेल किंवा मुलांनी परकपणा दाखवला असेल. हे जे काही चाललंय ते एका कार्मिक हिशोबाचा भाग होता. तो आता पूर्ण झालाय. आजपासून तुझ्या घरात शांतता नांदायला सुरुवात होईल. पण सुरुवात तुला करावी लागेल शांत राहून, मौन पाळून, स्वामी समर्थांचं नाव घेऊन. जेवढं तू शांत राहशील तेवढा मोठा आवाज तुझं यश करेल. वादाने कधीच प्रश्न सुटत नाहीत, ते सुटतात विश्वासाने आणि संयमाने. स्वामींना तुझ्याकडून सोन्याचे दागिने नको आहेत ना, त्यांना महागडे नैवेद्य नको. त्यांना हवं आहे तुझं समर्पण. जसं लहान मूल आईच्या कुशीत निशंक होऊन झोपतं तसं स्वतःला त्यांच्या चरणी सोपवून दे. जे होईल ते तुझ्या इच्छेने आणि जे होणार नाही तेही तुझ्याच इच्छेने. ही भावना एकदा मनात रुजू दे, मग बघ चमत्कार कसा घडतो. लोकांना चमत्कार म्हणजे जादू वाटते, पण खरा चमत्कार काय आहे माहीत आहे? जेव्हा सर्व वाटा बंद असताना अचानक एक वाट सापडते. आणि जर तुला वाटत असेल तुझ्या जीवनामध्ये ही जी अनोखी वाट सापडावी, जिथे काटेकुटे होते तिथे आता फुलांचा गालिचा आहे, अशी वाट तुला सापडावी, जिथे सर्व यश, आनंद, कीर्ती सगळं काही तिथे एकवटून आलेलं असेल, अशी वाट तुला सापडावी असे वाटत असेल तर हा मंत्र संपूर्ण ऐक. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे.
हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम सर्व स्वप्न सिद्धाय स्वामी समर्थाय नमः. 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 ओम सर्व स्वप्न सिद्धाय स्वामी समर्थाय नमः.
ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय स्वामी समर्थाय नमः. ओम सर्वस्वप्नसिद्धाय
स्वामी समर्थाय नमः. ओम सर्व स्वप्न सिद्धाय 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 स्वामी समर्थाय नमः.